सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती आज रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, परंतु त्या सगळ्या आंदोलनाचा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांना बसलेला असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे आपल्या न्याय हक्क मागणीसाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती रेल्वे कर्मचारी संघटनेने आंदोलन केलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती ठप्प झालेली होती। त्यामुळे एक तासभर सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती कोणतीच लोकल जी आहे ती गेलेली नव्हती, परंतु ही ज्यावेळेस आंदोलन संपलं त्यानंतर सर्व रेल्वे कर्मचारी जे आहेत ते पुन्हा एकदा कामावरती आले आणि पुन्हा एकदा रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा मार्गस्थ झालेल्या होत्या मध्य रेल्वेवरती। त्यामुळे जे प्रवासी ज्यांना घरी जाण्यास उशीर होत होता ते रेल्वे प्रवासी रेल्वे ट्रॅकवरतून आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचत होते। अशातच अंबरनाथ फास्ट लोकलने सँडस रोड स्टेशनच्या पटरीवरतून चालणाऱ्या रेल्वे प्रवाशांना उडवलेला आहे आणि या सगळ्या अपघातात जवळपास 3 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या रेल्वे प्रवाशांना घेऊन आता जे रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेला आहे आणि या सगळ्या अपघातात जवळपास 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हा सगळा अपघात झालाय त्या ठिकाणी आता लोहमार्ग पोलीस असतील किंवा रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतील हे सर्वच या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या अपघाताच्या संदर्भातली अधिकचा तपास जो आहे तो रेल्वे प्रवाशांकडे रेल्वे कर्मचारी किंवा जे लोहमार्ग पोलीस आहे यांच्याकडनं या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की मध्य रेल्वेवरची जी लोकल सेवा आहे ती तब्बल 1 तास ठप्प होती आणि त्यानंतर आंदोलन जे आहे ते थांबलं आणि आंदोलनानंतर पुन्हा एकदा मुंबईची जी लाईफलाईन आहे लोकल सेवा जी आहे ती सुरळीत झाली, परंतु या आंदोलनाचा फटका मात्र रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे। त्यामुळे लोकल रेल्वे प्रशासनावरती पुन्हा एकदा जो आहे तो या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।